नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. सोशल मीडिया म्हटलं, सोशल माध्यम म्हटलं की आपण सर्वजण त्या सोशल माध्यमांवरती येत असतो. किंवा आता तरी असं झालंय, म्हणजे पहिल्या काळामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड या बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी असायच्या, त्या कराव्याच लागायच्या. आता हल्ली अशी एक गोष्ट जोडली की सोशल मीडियावरती अकाउंट असणं हे बंधनकारकच झाले. म्हणजे आपण जेव्हा मित्रपरिवारामध्ये जातो, घरच्यांमध्ये असतो किंवा कुठेही शाळेमध्ये जातो, कॉलेजमध्ये जातो, जेव्हा आपली ओळख ही सोशल मीडियाच्या प्रोफाईलवरून होऊ लागले. काळ बदलला, सगळ्या गोष्टी झाल्या, बदल हा स्वीकारला पाहिजे या मताचा मी आहे. सोशल माध्यमांवरती प्रत्येक तरुणांना आलं पाहिजे, आपली मतं, चांगली मतं व्यक्त केली पाहिजेत. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून, या सामाजिक माध्यमाच्या प्रक्रियेतून तुम्ही काहीतरी समाजाला चांगलं देताय, तुम्ही काहीतरी मुलांना चांगलं द्याल, असंच तुमच्याकडून सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात. सूरज चव्हाण मोंढवे, बारामतीमधलं एक गाव आहे. तिथला अत्यंत गरीब घरातला मुलगा आहे, अत्यंत गरीब. अनेकदा तुम्ही त्याच्या पहिल्यांदा व्हिडिओ पाहिले असतील, अनेकांनी पाहिले असतील, संपूर्ण सगळेजण आपण पाहायचो. अनेक लोक त्याला शिव्या घालायचे, काही बोलतंय, काही करतंय, येडे चाळे करतंय, नको तसल्या गोष्टी नुसत्या आपण त्याच्या त्या रीलमध्ये पाहायचो, सगळ्या गोष्टी व्हायच्या. तोपर्यंत तो प्रत्येकाला तिरस्काराचाच धनी वाटत होता. म्हणजे हा तिरस्कारच आहे त्याचा, काही करतंय, काय पण चाललंय, नको तसले येडे चाळे. आणि होत्या काही गोष्टी होत्या, उगाच चांगलं म्हणायचं म्हणून सगळ्याच गोष्टींवरती हे करण्यात काही अर्थ नाही आहे, होत्या. पण जेव्हा समजायला लागलं की हा सूरज चव्हाण नक्की काय आहे, हळूहळू जेव्हा कळायला लागलं ना, कारण जसा तो मोठा होत गेला, त्या बिग बॉसमध्ये आला, त्या बिग बॉसमध्ये कळायला लागलं की बाबा या मुलाची मेंटॅलिटी नक्की कशी आहे, हा कसा वागतो, याची विचारसरणी कशी आहे, खरंच तो जसा त्या रीलमध्ये होता तसा इकडे पण आहे का. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण सर्वांनी पाहिल्या, तेव्हा अचानकपणे एक चित्र बदललं महाराष्ट्राचं, की सर्वांना नकोसा वाटणारा सूरज चव्हाण. सगळेजण त्याची तारीफ करू लागले, सगळेजण त्याला डोक्यावर घेऊ लागले, सगळेजण म्हणायला लागले की खरोखर त्याला गरिबाचं पोरगं मोठं झालंय. मी वैयक्तिक स्वतः देखील म्हटलं होतं. पण खरोखरच या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या होत्या का, किंवा आहेत का? खरंच सूरज चव्हाण मोठं व्हावा, तो पुढे जावा, असं मला, तुम्हाला, किंवा खरोखरच परिस्थिती तसं म्हणते का, याविषयी आपल्याला बोलायचं आहे. हल्ली एक सैराट आला, किंवा तो नागराज मंजुळेंचा तो दुसरा कुठला त्या पिऱ्याचा चित्रपट, काय त्याचं नाव मला आता एवढं माहीत नाही आहे, तो चित्रपट आला आणि त्यातून सामान्यातली असामान्य पोरं, कलाकार, ही सगळी लोकं मोठी झाली. ज्या आर्चीला कधीतरी शाळेतल्या मुली बाकावरती सगळी ती बसायची, गावाकडची ती आर्ची, तू परशा, ज्यांना कधी या फेम, ज्यांना कधी हा ग्लॅमर, ज्यांना कधी चित्रपटसृष्टी त्यांच्या स्वप्नातही कधी वाटली नसेल, ही सगळी लोकं या चित्रपटांनी एक वेगळी ओळख दिली. महाराष्ट्रासमोर नाही, भारतासमोर नाही, जगासमोर ही सगळी लोकं गेली आणि अचानकपणे फेम मिळाली, मोठे झाले. प्रश्न हा नाही आहे की ते मोठे झाले म्हणून कोणाच्या पोटात दुखावं, ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे. जो तो त्यांना मिळाला चित्रपट, त्यांनी काय कुठे काय सेटिंग लावून इकडून तिकडून काय ते केलेलं नाही आहे. त्यांच्या नशिबाने त्यांना मिळालं, त्यांनी ते उत्कृष्टरित्या पडद्यावरती साकारून दाखवलं आणि त्यानंतर ते महाराष्ट्रात मोठे झाले. तशाच प्रकारे सूरज चव्हाण कुठेतरी आला, या बिग बॉसवाल्यांनी TRPसाठी, तर कशासाठी XYZ त्यांनी काय ते सगळ्या गोष्टी केल्या असतील, त्याला घेतला. तर त्यानंतर त्यानं महाराष्ट्राचं मन जिंकलं. त्यानंतर त्यानं जे काही केलं, जो काही त्याचा स्वभाव आहे, तो आपण सर्वांनी पाहिला आणि प्रत्येकाला वाटू लागलं की हा मोठा झाला तर खरोखर चांगला आहे. पण अनेकांना त्या पोटात देखील दुखू लागलं की आपण कोणाला मोठं करतोय, आपण काय करतोय, याचा विचार करावा. बघ, मी जेव्हा या सगळ्या गोष्टी विचार करत होतो, तेव्हा माझ्या मनाला एक गोष्ट वाटली की आपण खरंच सूरज चव्हाणला मोठं केलं आहे किंवा तो झाला आहे, हे खरंच चुकीचं आहे. पण जेव्हा मी विचार केला, जेव्हा मी बघितलं, जेव्हा ह्या मुली किंवा जेव्हा ही पोरं या रीलमधून या नको त्या गोष्टी जेव्हा करत बसत आहेत, त्याच्या कित्येक पटीनं चांगला तर मुलगा आहे. ज्या मुलींना आपलं शरीर दाखवावं असं वाटतंय आणि जे नको तसले भयंकर गोष्टी दाखवून फॉलोअर्स कमवतात आणि वेडेचाळे करून नाचतायत, त्यांच्यापेक्षा तर कितीतरी पटीनं हा पोरगा चांगला आणि निश्चित चांगला. ज्यानं गरिबीचे इतके भयंकर चटके शोषले आहेत किंवा पाहिले आहेत, ज्याला कोणीही गावातलं येडं बनवून कोणीही काही घेऊन जायचं किंवा येडं बनवून जायचं, तो मुलगा जेव्हा एवढ्या मोठ्या स्तरावरती गेला, तेव्हा त्यालाही वाटेना की मी खरंच एवढाही झालो आहे का. आता त्याचा चित्रपट येतो, तो झापूक झुपूक नावाचा, त्याच्यावरती आधारित असलेला, केदार शिंदेंनी काढलेला. प्रश्न हा आहे की एवढा मोठा व्यक्ती नाही येतो की त्याच्यावरती लगेच चित्रपट यावा. पण प्रश्न हा पण आहे की एखादं गरिबाचं पोर मोठं झालं तर फरक पडतो काय, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. उद्या तुमच्यातला एखादा मोठा झाला, आपल्यातला का, म्हणजे काही या कलाकारांनीच फक्त चित्रपट करावे का, का ठेका घेतलाय का, यांनी का ठेका घेतलाय का की सगळं यांनीच करावं. एखादा दुसरा म्हणजे शाहरुख खानचाच पिक्चर असेल तरच तो पिक्चर, बाकीच्यांनी केलं तर पिक्चर नाही, तो चित्रपट नाही. सलमानने केला तरच चित्रपट, बाकीच्यांनी केला तर चित्रपट नाही.
ज्याच्यामध्ये जी कला आहे, ज्याचं नशीब आहे, तो सध्याच्या काळाला मोठा होणार आणि जो चांगला असेल त्याला मोठं करण्यात काहीही अडचण नसावी. लोकांना काहीच अडचण नसावी. काय काय तू सूरज चव्हाण काय करून करणार आहे? आत्ता घर बांधलंय त्यानं, ते बिग बॉसमध्ये काय पैसे मिळाले असेल त्याच्या जीवावरती. आता कुठेतरी त्याला थोडंसं चेहऱ्याला त्याला आपलं एक समाधान त्याच्या चेहऱ्यावरती आलं असेल. आज कुठेतरी त्याची ओळख निर्माण झाली असेल. याचा अर्थ असा नाही की ते काय अगदी वेगळंच काहीतरी करत सुटलंय. आजही तो जमिनीवर आहे, साधा मुलगा आहे, अत्यंत भोळा आहे, अत्यंत मी तुम्हाला सांगतो माणुसकी आणि मनाचा साप आहे. खरोखर त्यात येणारा चित्रपट आहे, प्रत्येकानं पाहावा. मी काय कुठली काय ॲडव्हर्टाईज आणि काय प्रमोशनसाठी घेतलं नाही त्यांचं, पण मला खरोखर वाटलं. मी जेव्हा ट्रेलर बघितला 2 दिवसापूर्वी तेव्हा मी विचार करत होतो की खरंच हे पोरगं इतक्या छोट्या काळामध्ये सटसट वर निघून चाललंय, हे बरोबर आहे का? किंवा अनेक जण म्हणतात की याला उगाचच आपण मोठं करतोय. अरे उगाचच मोठं करतोय. आमचा एखादा मराठी माणूस, आमच्या एखाद्या ग्रामीण खेड्यातला एखादा मुलगा जर काहीतरी चांगलं करत असेल, जर तो कुठेतरी वर येत असेल, मोठा होत असेल, तर आमच्याच पोटात दुखतं. याच्यासारखं खरंच दुर्दैव नाही आहे. म्हणजे त्या शाहरुख खानचा आणि सलमानचा बड्डे असल्यानंतर, त्यांचा वाढदिवस असल्यानंतर तासन तास त्याचा हात दाखवण्याची वाट बघणारी आपली ही बांडगुळं जी याच्यावरती टीका करतायत, त्यांना माझं एकच सांगणं आहे, तुम्ही काही आयुष्यात करू शकत नाही, पण जर कोणी करत असेल, जर कोणी मोठं होत असेल तर ते बघण्याची तर ताकद ठेवा. तेवढं तर करू शकतो आपण. हा मुलगा सूरज चव्हाण मला असं वाटतं अत्यंत साधा, अत्यंत मनमिळावू पोरगं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये चित्रपटामध्ये मी जेव्हा ट्रेलर पाहत होतो, मला तेव्हा त्याचे एक्सप्रेशन, त्याच्या सगळ्या गोष्टी अत्यंत भावल्या. इतकं साधं पोरगं, इतकं त्याला काय माहीत पण नसेल या सगळ्या गोष्टी, तरी त्यानं उत्तमरित्या त्या सगळ्या गोष्टी मनापासून करून दाखवल्या. हे खरोखर वाखण्याजोगं आहे. हे खरोखर अप्रतिम आहे. मोठ्या मोठ्या कलाकारांना लाजवेल अशी सगळी त्यांनी ती ॲक्टिंग आणि त्या सगळ्या गोष्टी त्या चित्रपटात केल्या. तो चित्रपट आल्यानंतर आपल्याला कळेलच 25 तारखेपासून. पण कुठेतरी आपला माणूस मोठा होतोय, सामान्याचा माणूस मोठा होतोय, त्याला पाहण्याची, त्याला मोठं करण्याची ताकद आपल्यामध्ये असू द्या. आपला मराठी माणूस आज मागे आहे ना, त्याचं कारणच हे, कारण आपणच आपल्या माणसांना मागे खेचतोय. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा.